अजब रमा राघवची जोडी। अरे देवा, खोलीतल्या लाईट्स ऑन आहेत आणि आजी पण उठल्यात। कुठे गेले असतील? आजी, हो घाबरले ना मी। कुठे होता तुम्ही? अगं एवढं घाबरायला काय झालंय? आणि तू मला विचारतेस तू एवढ्या उशिरापर्यंत कुठे होतीस ते सांग। मी 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 कुठे कुठेच नाही। हा आठवलं, ते मला ना झोपेत चालायची सवय, स्लीप वॉकिंग। हो का? हो अगं त्याचं काय ना, मी कधी झोपेत चालले नाही आणि कधी कोणाला झोपेत चालताना बघितलं पण नाही, म्हणून नाही लक्षात आलं माझ्या। ती माझी मैत्रीण आली होती ना इथे राहायला, मिनी, सौदा मिनी, ती ते माझ्या खोलीतच झोपायची, पण तिला नव्हती बाई अशी काय सवय। नाही आजी, तसं नाही, मला अधूनमधून अशी सवय झोपेत चालायची। अगं एवढी घाबरायची काही गरज नाहीये, आम्ही सुद्धा कधीतरी तुझ्या वयाचे होतो। पण म्हणतात ना, धीर धरी रे धीरा पोटी, तसं थोडा धीर धरा। आता गोंधळ होऊन जाईपर्यंत दुसरा काही गोंधळ घालू नका ग। किती वेळा समजवायचं तुम्हाला? आजी नाही हो, तसं नाही, तुम्ही चुकीचं समजताय। ते मला खरंच महत्वाचं काम होतं म्हणून मी गेले होते। अगं एवढी घाबरू नको, गंमत करत होते मी। पण आता झोप, उद्या सकाळी महत्वाचं काम करायचंय तुला। इम्पॉर्टंट काम? काय? सांगितलं ना उद्या सकाळी करायचंय, मग काय काम ते पण उद्या सकाळीच कळेल। तू आता झोप आणि मलाही झोपू दे। झोपू दे बाई, दमले मी आता। नाही नाही नाही, आता काही नाही अगं, मी तुमच्या वयाची नाही राहिले, आता झोपायला पाहिजे मला। आजी पण ना, काम काय असेल ते आता उद्यापर्यंत काही समजणारच नाही। असो, रमा राघव पुरोहित, झोपा आता, गुड नाईट। गुड मॉर्निंग बाबा। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। आज मी तुमच्यासाठी कॉफी केली आहे, अगदी तुम्हाला हवी असते ना तशीच। रमा सारखी। आय एम सॉरी, म्हणजे कसं आहे ना बाळा, नेहमी तुझी आई किंवा रमा बनवते ना माझ्यासाठी कॉफी, आणि मग नको तेव्हा ना सगळ्या जुन्या गोष्टी अशा नजरेसमोर येतात, आणि मग म्हणून मग रमाचं नाव निघालं तोंडून। पण मला खात्री आहे तू केलेली ही कॉफी सुद्धा मस्त झालेली असणार। तू एक काम कर ना, तू हे ठेव इथे आणि इथे बस इथे, मला बोलायचं आहे तुझ्याशी। बाळा मला सांग, बाप म्हणून मी कुठे कमी पडलो का ग? गिरीश, नाही बाबा। हे असं का झालं? तुला खरंच सांगतो, रमाचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा मला इतका आनंद झाला होता, मला वाटत होतं जगातला सगळ्यात भाग्यवान बाप आहे मी। तिचे लाड केले, तिला उत्तम शिक्षण दिलं, तिचं करिअर घडवण्याचा प्रयत्न केला, आणि बाळा शेवटची जबाबदारी असते ना बापाची, ती असते आपल्या मुलीचं छान चांगल्या कुटुंबात लग्न करून देणं। ती शेवटची जबाबदारी नाही निभावता आली मला।
काय कुठे बघण्यात हरवलास? कुठे हरवणार? या मोकळ्या केसांमध्ये, या मानेवरून ओघळणाऱ्या थेंबामध्ये आणि अजून बऱ्याच गोष्टींमध्ये. असं वाटतंय की एक टक तुझ्याकडे बघत राहावं फक्त. सॉरी 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 सॉरी. नाही मी सॉरी, माझं चुकलं. मी सॉरी. अगं मला माहित नव्हतं मी टॉवेल नाही, म्हणजे माहिती होतं पण लक्षात नाही आलं. मी नाही माझी चूक झाली. ते मी तुझ्या रूम मध्ये असं यायला नको होतं. सो सॉरी. एक मिनिट. तुझी रूम म्हणजे? रमा, आता तुझं माझं काही नाही. जे काही आहे ते आपल्या दोघांचं, आपली रूम. अरे तसं नाही राघव, तुला तुझी स्पेस तर द्यायला हवीच ना. आणि मी फक्त इथे रेडी व्हायला आले होते. मी नंतर रेडी होते. बाय बाय. रमा रमा रमा, आतापर्यंत तुझं हे रूप मी फक्त स्वप्नात बघितलं होतं, पण आता तू प्रत्यक्ष माझ्या समोर असणार आहेस. आय लव्ह यू रमा. गिरीश बाबा, हे बघा तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही नका बोलू या विषयावर. नाही मी तुला सांगतो पवित्रा, आरुषी, माझी एक मुलगी जरी मला सोडून गेली असली ना, तरी हे बाळ आहे ना माझं, तुझ्यासाठी मी खूप छान चांगला नवरा शोधणार आहे. तुला माहितीये, असा नवरा शोधणार आहे की जो तुला खूप सुखात ठेवेल. माझं प्रॉमिस आहे तुला बच्चा, खरंच. बाबा, वाह शालिनी, बोला. नाही माझी कमाल आहे की नाही? म्हणजे तुला तुझ्या मुलाकडून आणि सुनेकडून जे जे करून घ्यायचं होतं ते सगळं करून घेतलं की नाही मी? मानलं तुम्हाला. मी काय म्हणते, तू ना माझ्यासाठी देवाचे एकदा आभार मानूनच टाक. माझ्यासारखी सासू मिळणं फार अवघड असतं बरं, फार मोठं पुण्य लागतं त्याला. त्या बाबतीत मात्र खरंच मी खूप पुण्यवान आहे. आणि आज त्याची पुन्हा खात्री पटली. पण आई, थोडी धाकधूक होती ह्या मनात. म्हणजे ह्यांनी जर वाद घातला तर नेमके हे काय करतील ह्याची भीती वाटत होती. तू ही भीती मनातनं काढून टाक बरं आधी. आई, भीती अशी नाही हो, पण काळजी मात्र नक्कीच वाटते. अहो, आई बापाचं घर कायमचं सोडून आलेली पोर, तिची मी आई झाले खरी, पण आता ह्यांनी सुद्धा बापाच्या मायेने तिला समजून घ्यायला हवं ना. येणार, सगळं होणार. आपला गजानन तुझ्या लाडूबाईला सून म्हणून स्वीकारणार, तिला बापासारखं प्रेमही देणार, शब्द आहे माझा. खरंच देव करो आणि तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. अहो आई, देवावरनं आठवलं, ह्यांची देवपूजेची वेळ झाली, सगळी तयारी करायची. आई मी आले सर, तयारी बाकी घाई काय आहे बस. अहो आई, तुम्हाला यांचे देवपूजेचे नियम माहिती आहेत ना. अगं पण आता तुझी सून आली आहे ना, तिला लाव की कामाला. आई, तिला एवढ्या सगळ्या गोष्टी कशा कळणार? तू जर सासूच्या भूमिकेत गेलीस ना, तर सून म्हणून तिला काय करायचंय बरोबर कळेल. आई, पण तुम्ही माझ्याशी कधी सासूसारखे वागलात, मग मी तरी तिच्याशी असं कसं वागू? तुला ना सगळं उकलून सांगायला लागतं बघ. म्हणजे आजची पूजेची तयारी ठमीला करायला सांग. 4 गोष्टी सांगितल्या तिला मी काय करायच्या त्या बघ. मग म्हणजे ती नक्की आता काय काय करणार आहे? सगळं कसं का सांगायचं तुला? मग सगळ्या गोष्टीतला सस्पेन्स निघून जातो ना. मी तुम्हाला विचारलं ना, हेच माझं चुकलं. पण इतकं मात्र नक्की म्हणेन, धन्य आहात तुम्ही. आहेत. चल चल. वाव वाव आरुषी, हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. ओ माय डार्लिंग.
That's great, huh? आ तुझं लग्न तुझा डॅड करून घेणार आहे. ते ग्रँड ह्यूज हा धूम धडाक्यात. ओ गॉड. आणि आय हर्ड की तुझ्यासाठी मुलगाही तोच शोधणार आहे. पण मग आता कसं होणार? म्हणजे तुझ्या मुलीने तिच्या आवडीचा मुलगा पसंत केलाय ना. आता काय होणार पवित्रा? विचार केलास? हो विचार कर सांगितलं तर इतकं टेन्शन आलंय तुला. खरंच जर असं झालं तर? आय नो आतापर्यंत तू खूपच रिलॅक्स होतीस राईट. कारण तुझ्या मुलीच्या बाबतीत कधीच काहीच वाईट घडलं नव्हतं. पण आता तुझी मुलगी चुकीचं वागली की आईला किती त्रास होतो हे तुला कळेल. आणि आरुषीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर गिरीशला काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे हे? ओ आरुषीच्या चुकीच्या वागण्यामुळे जर गिरीशला काही झालं तर त्याला जबाबदार कोण आहे हे? निसारे सासा पग निसारे सासा निसारे सासा पग मम निसारे सासा निसारे सासा पग निसारे सासा निसारे सासा पग मम निसारे सासा ला 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 या मुलीच्या हातून माझ्या देवघरात देवीची स्थापना होणार नाही. अरे वा पूजेची तयारी झाली सुद्धा. हो अगदी पहाटेपासून सुरुवात केलीच वाटतं तयारीला. असंच समजावं तर. बरं मग आता एक काम करायचं, ही परडी घ्यायची आणि देवघरात नेऊन ठेवायची. नाही आजी, अंकल गुरुजींना मी देवघरात गेलेले नाही आवडणार. त्यापेक्षा तुम्हीच एक काम करा ना, तुम्हीच हे घेऊन जा ना प्लीज आजी. अगं प्लीज हे बघ, देव फक्त भक्तीचा भूकेला असतो आणि तुझी भक्ती त्याच्यापर्यंत पोचलीच म्हणून समज. काळजी करू नकोस, तोच तुझ्या सासऱ्यांना तुझ्याशी चांगलं वागण्याची सुबुद्धी देणार आहे. बाप्पा, या घराची सून म्हणून मी पहिल्यांदा तुझी सेवा करते. माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. जर काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ कर. रमा, मी असं कधीच बोलणार नाही आणि जे काही घडलंय ना तेही विसरणार नाही. तू आता इथून तुळशीला पाणी घालायला जाणार असशील ना? हा, त्याच्याशी तुझा काय संबंध? असं कसं? आता आदर्श सून होण्यासाठी तू एवढे कष्ट घेतेस ना, म्हणून एक सल्ला द्यायचा आहे तुला. तू कितीही पूजेची तयारी कर आणि कितीही तुळशीला पाणी घाल, पण प्रसादाचा नारळ कोणाच्या डोक्यात
कधी फोडायचा हे मलाच बरोबर माहितीये. शालिनी, ताटात निरांजन नाहीये. निरांजन हे घ्या. अरे तूप आणि भात घालून आधीच तयार करून ठेवलेलं. बघितलं का गजाननराव, तुमच्या पूजेच्या बाबतीमध्ये तुम्हाला कधी काय लागतं हे अश्विनीला अगदी बरोबर माहितीये. तिचं सगळं कसं जिथल्या तिथे असतं. याला म्हणतात संस्कार. या बाबतीत माझ्या मुलीचा ना मला खूप अभिमान आहे. काय हो बाबा, वाटलाच पाहिजे. खरंच इतकी ताजी छान फुलं आणली आहेत. मला तर तिचं कौतुकच वाटतं. खूप दिवसांनी पूजा करताना प्रसन्नता वाटते. काका, ही फुलं रमाने आणली. नाही अश्विनी, अगं तू अर्धवट सांगतेस. ही फुलं त्या रमाने आणलेली आहेत ज्या रमाला गजाननरावांनी देवघरात प्रवेश करायला बंदी घातलेली आहे. मुद्दाम करते ही मुलगी. गजानना, अरे काय करतोयस तू? हे पूजा अशी अर्धवट सोडत नाहीत. हा अधर्म आहे, पाप आहे हे. कालपासून या घराला अधर्म नवीन नाहीये. सुरुवात त्या दोघांनी केली, आता शेवट मी करणार आहे. जर रमावरच्या रागामुळे तू असा वागत असशील ना, तर चूक तुझी आहे. कारण ती आपल्या घरची सून आहे, कोणी परकी नाहीये. किती भक्तिभावाने तिने सगळी तयारी केली होती. तुला हवी तशी सगळी फुलं आणली आहेत. आई, त्या मुलीने आणलेल्या फुलांना मी निर्माल्यापेक्षा जास्त महत्व देत नाही. मी असं समजतो की देवाला वाहण्याआधी त्यांचं निर्माल्य झालंय, ती कोमेजलेली आहे. तेव्हा अशी फुलं घरात ठेवायचीच कशाला?